तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण अतिशय महत्त्वाचे जी के प्रश्न या सुपर क्लासमध्ये कव्हर केलेले आहेत, जे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न असतील आणि त्यामुळे या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, ही एक रिक्वेस्ट आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. आणि या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी आपल्याला एक लाईक जरूरच करायचं आहे, हे अत्यंत महत्त्वाचे असते. या सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न आपल्या समोर असा आहे, धन विधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जात असते? धन विधेयक हे सर्वप्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडले जात असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. लोकसभेमध्ये धन विधेयक जे आहे ते सर्वप्रथम मांडले जात असते. पुढचा प्रश्न, धन विधेयक राज्यसभेला किती दिवसाच्या आत मान्य करावे लागत असते? धन विधेयक हे राज्यसभेला एकूण किती दिवसाच्या आत मान्य करावे लागत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 14 दिवसाच्या आतमध्ये धन विधेयक हे राज्यसभेला मान्य करणे भाग पडत असते. पुढचा प्रश्न, कोणाच्या शिफारशीशिवाय धन विधेयक हे लोकसभेत मांडता येत नाही ते सांगायचं आहे. मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या शिफारशीशिवाय धन विधेयक हे लोकसभेमध्ये मांडता येत नसते? आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. अत्यंत सोपा प्रश्न आहे, प्रत्येकाला आलाच पाहिजे. आणि उत्तर येत नसेल तर कॉमेंट सेक्शनला नक्कीच व्हिजिट करायचं आहे. हुशार विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर नक्कीच दिलेले असते. तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे. आंध्र प्रदेशातील सर्वात मोठी सिटी खालीलपैकी कोणती आहे? आंध्र प्रदेश या राज्यातील खालीलपैकी सर्वात मोठी सिटी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. विशाखापट्टणम ही जी आंध्र प्रदेशाची जी सिटी आहे ती सर्वात मोठी असलेली एक सिटी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम या शहरामध्ये किंवा सिटीमध्ये एकूण किती जिल्हे येतात? आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम या सिटीमध्ये एकूण किती जिल्हे येतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम या सिटीमध्ये एकूण 13 जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न, मी ख्रिश्चन धर्म का घेतला असा कोणत्या महिलेने लेख लिहिलेला आहे? मी ख्रिश्चन धर्म का घेतला असा लेख खालीलपैकी कोणत्या महिलेने लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पंडिता रमाबाई यांनी मी ख्रिश्चन धर्म का घेतला असा एक प्रसिद्ध लेख लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, पंडिता रमाबाई यांनी कोणत्या साप्ताहिकामध्ये मी ख्रिश्चन धर्म का स्वीकारला हा लेख लिहिला होता किंवा प्रकाशित केला होता ते सांगायचं आहे. पंडिता रमाबाई यांनी कोणत्या सप्ताहामध्ये लेख लिहिला होता किंवा प्रकाशित केला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सुबोध पत्रिका या साप्ताहिकामध्ये पंडिता रमाबाई यांनी मी ख्रिश्चन धर्म का स्वीकारला हा लेख प्रकाशित केलेला होता. पुढचा प्रश्न, या ठिकाणी लाख शेती सुरू करण्यासाठी कोणती झाडे उपयुक्त असतात ते सांगायचं आहे. लाख शेती सुरू करण्यासाठी खालीलपैकी कोणती झाडे ही अत्यंत उपयुक्त असतात? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. पळसाची आणि या ठिकाणी बोराची जी झाडे आहेत ती लाख शेती सुरू करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारी 2 झाडे बनलेली आहेत. पुढचा प्रश्न, 1915 मध्ये भाषावर प्रांतरचनेची मागणी कोणी केली होती? 1915 मध्ये भाषावर प्रांतरचनेची मागणी कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. लोकमान्य टिळक यांनी 1915 मध्ये भाषावर प्रांतरचनेची एक मागणी केलेली होती. पुढचा प्रश्न, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड या सर्व राज्यामध्ये हिंदूंची संख्या किती टक्केपेक्षा जास्त आहे? मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड या सर्व राज्यांमध्ये हिंदूंची लोकसंख्या किती टक्केपेक्षा जास्त आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 90% जास्त मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड या तिन्ही राज्यामध्ये हिंदूंची संख्या ही स्थिर झालेली आहे. पुढचा प्रश्न, संविधान सभेच्या निवडणुकीसाठी 16 नागरिकांची कोणी यादी दिली होती ते सांगायचं आहे. संविधान सभेच्या निवडणुकीसाठी 16 नागरिकांची यादी कोणी दिली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा गांधी यांनी संविधान सभेच्या निवडणुकीसाठी 16 नामांकित नागरिकांची एक यादी दिलेली होती. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांनी 16 नामवंत नागरिकांची यादी कोणत्या पक्षाला सोपवलेली होती? महात्मा गांधी यांनी 16 नामवंत नागरिकांची यादी कोणत्या पक्षाला दिली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाला महात्मा गांधी यांनी 16 नामवंत नागरिकांची एक यादी दिलेली होती. पुढचा प्रश्न, ताराबाई शिंदे या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातल्या होत्या ते सांगायचं आहे. मित्रांनो, ताराबाई शिंदे ह्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातल्या व्यक्ती होत्या? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. ताराबाई शिंदे ह्या ज्या महिला व्यक्ती आहेत ते महाराष्ट्रातील बुलढाणा या जिल्ह्यामध्ये स्थित असलेल्या एक व्यक्ती होत्या.
पुढचा प्रश्न, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे खालीलपैकी कोणी म्हटलेले होते? शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी म्हटले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे एक उद्गार काढलेले होते. पुढचा प्रश्न, हक्क मागून मिळत नसेल तर तुम्हाला त्यासाठी संघर्ष करावा लागतो असे कोणी म्हटले होते? हक्क मागून मिळत नसतो त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो असे कोणी म्हटले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हक्क मागून मिळत नसतो त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो असे एक प्रसिद्ध उद्गार काढलेले होते. पुढचा प्रश्न, बुद्धिवादाचे जनक असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला म्हटले जात असते? बुद्धिवादाचे जनक असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गोपाळ गणेश आगरकर यांना बुद्धिवादाचे जनक असे एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, सर्वोदय नेते म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जात असते? सर्वोदय नेते म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. विनोबा भावे यांना सर्वोदय नेते या नावाने एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, विनोबा भावे यांचे संपूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे? विनोबा भावे यांचे संपूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. विनायक नरहरी भावे असे विनोबा भावे यांचे एक संपूर्ण नाव ठेवण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, कोणत्या सत्याग्रहामध्ये विनोबा भावे यांनी पहिले सत्याग्रही म्हणून नेमले गेले होते ते सांगायचं आहे? कोणत्या सत्याग्रहामध्ये विनोबा भावे यांना पहिले सत्याग्रही म्हणून नेमले गेले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वैयक्तिक सत्याग्रहामध्ये विनोबा भावे यांना पहिले सत्याग्रही म्हणून एक नेमण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, कोणत्या व्यक्तीने विनोबा भावे यांना पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून नेमले होते? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने विनोबा भावे यांना पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून नेमले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील. महात्मा गांधी यांनी विनोबा भावे यांना पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून एक नेमलेले होते. पुढचा प्रश्न, चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात केले जात असते? चंदनाचे सर्वात अधिक उत्पादन भारतातील कोणत्या राज्यात केले जाते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील कर्नाटक या राज्यामध्ये चंदनाचे सर्वाधिक एक उत्पादन होत असते. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची फ्री टेस्ट सिरीज घेऊन आली आहे ज्यामध्ये आपल्याला 5 लाखापर्यंतची स्कॉलरशिप मिळू शकते. सर्वात पहिली टेस्ट सिरीज आहे मित्रांनो प्रहार टेस्ट सिरीज. ही आपल्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारी टेस्ट सिरीज आहे. ही टेस्ट सिरीज 11 डिसेंबरला 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. तसेच मित्रांनो, विजयपथ ही संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी टेस्ट सिरीज आहे. ही जी टेस्ट सिरीज आहे 12 डिसेंबरला 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर स्टार्ट होणार आहे. आणि मित्रांनो, तिसरी म्हणजे अत्यंत महत्त्वाची कॉम्बॅट टेस्ट सिरीज अनअकॅडमी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. ही जी टेस्ट सिरीज आहे 19 डिसेंबरला 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. 50 लकी विद्यार्थ्यांना मित्रांनो या ठिकाणी JBL हेडफोन, गुगल होम मिनी आणि अशाच प्रकारचे Amazonचे वाउचर देखील मिळणार आहेत. आपल्याला 10 लाख प्लसची स्कॉलरशिप यामध्ये मिळू शकते. जर आपण रँक 1 मध्ये आल्या तर आपल्याला 100% स्कॉलरशिप मिळू शकते. जर आपण रँक 2 ते 10 मध्ये आल्या तर आपल्याला 75% स्कॉलरशिप मिळू शकते. तसेच आपण जर रँक 11 ते 50च्या मध्येत आल्या तर आपल्याला 50% स्कॉलरशिप दिली जाईल. तसेच आपण रँक 51 ते 100च्या मधात आल्या तर आपल्याला 25% स्कॉलरशिप या ठिकाणी दिली जाईल. या टेस्ट सिरीजमध्ये 50 क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील आणि वेळ असेल 60 मिनिटाचा. आणि मित्रांनो, कुठल्याही टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला जर एनरोल करायचे झाले तर आपल्याला एक्झाम 10 हा कोड जरूर यूज करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 10% डिस्काउंट दिले जाईल. तर या सर्व बॅचेचा जो लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपल्याला ज्या टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये आपण जाऊन अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर एनरोल करू शकता. पुढचा प्रश्न, सीताफळ उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा कोणता आहे? सीताफळ उत्पादनामध्ये महाराष्ट्रातील अग्रेसर असलेला जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सीताफळ उत्पादनामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद हा एक जिल्हा अग्रेसर असलेला जिल्हा बनलेला आहे. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, नारळ व काजू यामध्ये अग्रेसर असलेले खालीलपैकी कोणते जिल्हे आहेत ते सांगायचे आहे. मित्रांनो, नारळ व काजू यामध्ये अग्रेसर असलेले खालीलपैकी कोणते जिल्हे आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 3 योग्य राहील. महाराष्ट्रातील रत्नागिरी हा जो जिल्हा आहे तो नारळ व काजू उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा एक जिल्हा बनलेला आहे. पुढचा प्रश्न, चुनखडी खनिज संपत्ती कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक प्रमाणात आढळते ते सांगायचं आहे. चुनखडी खनिज संपत्ती
संपत्ती कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे महाराष्ट्रातील चंद्रपूर, अहमदनगर, यवतमाळ या सर्व जिल्ह्यामध्ये चुनखडी खनिज संपत्ती ही मोठ्या प्रमाणामध्ये सापडत असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषध कारखाने आहेत? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषध कारखाने आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे पिंपरी, रसायनी आणि पनवेल या सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये औषधाच्या कारखान्याची एक मोठ्या प्रमाणामध्ये स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, अंधेरी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते किंवा स्थित आहे? अंधेरी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये अंधेरी अभयारण्याची एक स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्यामध्ये 1889 मध्ये कोणत्या व्यक्तीने दरोडे घालण्यास सुरुवात केली होती? पुण्यामध्ये 1889च्या नंतर कोणत्या व्यक्तीने दरोडे घालण्यास सुरुवात केली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील. पुणे जिल्ह्यामध्ये 1889 मध्ये वासुदेव बळवंत फडके यांनी दरोडे घालण्यास सुरुवात केलेली होती. पुढचा प्रश्न, वासुदेव बळवंत फडके यांनी कोणत्या लोकांच्या सहाय्याने दरोडे घातले होते किंवा टाकले होते ते सांगायचं आहे. वासुदेव बळवंत फडके यांनी कोणत्या लोकांच्या सहाय्याने दरोडे घातले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच रामोशी, कोळी, मुस्लिम या सर्व लोकांच्या सहाय्याने वासुदेव बळवंत फडके यांनी 1889च्या नंतर दरोडे टाकण्यास सुरुवात केलेली होती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने कुळवाडी भूषण ही उपाधी स्वतः लावलेली आहे? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने स्वतःला कुळवाडी भूषण ही स्वतःच लावलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा गांधी यांनी स्वतःला कुळवाडी भूषण ही जी उपाधी आहे ती स्वतःच लावलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या आंदोलनामुळे स्वराज्य हे राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचे ध्येय बनले होते? कोणत्या आंदोलनामुळे स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे चळवळीचे ध्येय बनलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. असहकार आंदोलन या चळवळीमुळे या ठिकाणी राष्ट्रीय स्वतंत्र चळवळीचे एक स्वराज्य मिळवणे ध्येय बनलेले होते. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांना एकूण 70 पानाचे पत्र कोणी पाठवले होते? महात्मा गांधी यांना एकूण 70 पानाचे पत्र कोणी पाठवले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. लाला लजपतराय यांनी महात्मा गांधी यांना एकूण 70 पानाचे एक पत्र पाठवलेले होते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी असहकार चळवळ थांबवण्याच्या एकतर्फी निर्णयाचा निषेध कोणी केला होता? असहकार थांबवण्याच्या एकतर्फी निर्णयाचा निषेध खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केला होता? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील. लाला लजपतराय यांनी असहकार चळवळ थांबवण्याच्या एकतर्फी निर्णयाचा एक निषेध केलेला आहे. पुढचा प्रश्न, लाला लजपतराय यांनी 70 पानाचे पत्र महात्मा गांधी यांना कोणत्या कारणास्तव पाठवलेले होते? लाला लजपतराय यांनी महात्मा गांधी यांना 70 पानाचे पत्र कोणत्या कारणास्तव पाठवले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. असहकार चळवळ थांबवण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी लाला लजपतराय यांनी 70 पानाचे जे पत्र आहे ते महात्मा गांधी यांना पाठवलेले होते. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांनी संपूर्ण स्वराज्य स्थापनेसाठी कोणती चळवळ सुरू केली होती ते सांगायचं आहे मित्रांनो. महात्मा गांधी यांनी संपूर्ण स्वराज्य स्थापनेसाठी कोणती चळवळ सुरू केली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सविनय कायदेभंग ही जी चळवळ आहे ती महात्मा गांधी यांनी संपूर्ण स्वराज्य स्थापनेसाठी सुरू केलेली एक चळवळ आहे. पुढचा प्रश्न, खेडा सत्याग्रह खालीलपैकी कोणाविरुद्ध करण्यात आलेला होता? खेडा सत्याग्रह हा खालीलपैकी कोणाविरुद्ध करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 1 योग्य राहील. मुंबई सरकार याच्या विरोधामध्ये खेडा सत्याग्रह हा महात्मा गांधी यांच्यातर्फे करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, खेडा सत्याग्रह मुंबई सरकार विरुद्ध कोणी काढलेला आहे? खेडा सत्याग्रह मुंबई सरकार विरुद्ध कोणी काढला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. खेडा सत्याग्रह मुंबई सरकार विरुद्ध जे आहे ते महात्मा गांधी यांनी एक काढलेला आहे. पुढचा प्रश्न, अहमदाबाद गिरणी कामगार लढ्याचे नेते खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. अहमदाबाद गिरणी कामगार लढ्याचे नेते खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महात्मा गांधी ही जी व्यक्ती आहे ती अहमदाबाद गिरणी कामगार लढ्याचे असलेले एक नेते व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे शरीराच्या कोणत्या भागावर दिसत असतात? कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे शरीराच्या कोणत्या भागावर दिसत असतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. शरीराच्या त्वचा या भागावर कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे प्रामुख्याने आढळत असतात.
पुढचा प्रश्न, समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हटले जात असते? समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला खालीलपैकी काय म्हटले जात असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील. समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती असे एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण विदर्भाचे काय म्हणून ओळखले जात असते? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण विदर्भाचे काय म्हणून ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण विदर्भाचे नंदवन या नावाने एक ओळखले जात असते. तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच मला तर ही गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलेलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.